माझे नाव ललिता धुळाप्पा वाघमोडे, राहणार कातेवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी एक अंगणवाडी मदतनीस म्हणून 2001 ला सर्व्हिसला लागले। मग सर्व्हिसला लागल्यानंतर परिस्थिती खूप हालाकीची होती। तर अंगणवाडी सुटल्यानंतर मी दुसऱ्याच्यात कामाला जायचे आणि त्याच्यावरून माझा उदरनिर्वाह करायचे। माझे कुटुंब खूप छोटं आणि गरिबीतलं होतं। तर असं करत करत मला असं वाटलं म्हणजे गाडी मिळायची नाही। कुणाच्या गाडीवर जायचं, 2.5 किलोमीटर मी शाळेला जायची मदतनीस म्हणून काम करायला। काही दिवसानं मला असं वाटलं की आपल्याला एक सायकल घ्यावी, तर मी 500 रुपयाला एक सायकल घेतली होती आणि त्या सायकलवरती जवळ-जवळ 9-10 वर्ष मी जायचे। नंतर एक गाय घेतली, तर त्या गायीचं असं झालं की गाय घेतल्यानंतर तिला चारा, परत अजून तिचं खाद्य, तर मी सायकलवर आणायचे 2.5 किलोमीटरवरून सुराचं पोतं लावून। आणि खुराक भरडा पण तेव्हा स्वतःची गिरणी नव्हती, तर मला सैदोरोड ह्या गावातून मला दळण आणावं लागायचं। तर सायकलवर जाऊन मी दळण घेऊन यायचे। असं करत करत ती गाय मी आणताना पण खूप प्रयत्न केले, की माझ्याकडे पैसेही नव्हते। तर डेअरीवाल्याला मी म्हटलं की मला एक गाय घ्यायची, तर मला तुम्ही पैसे देऊ शकताय का? तर तो म्हणला, मॅडम तुम्हाला मी 5,000 रुपये देऊ शकतो, ह्यापेक्षा जास्त रक्कम देऊ शकत नाही। तर 5,000 रुपये 15,000 रुपयाला कारखान्यावरून गाय घेतली आणि मी म्हणायचे 12,000 ला, तो व्यक्ती म्हणायचा 15,000 ला, तर त्या व्यक्तीने शेवट 15,000 म्हणला। 10,000 रुपये मी व्याजाने काढले आणि गाय घेतली। तर त्या व्यक्तीने सांगितलं होतं की 5 लिटरच ती ही गाय दूध देते, ह्यापेक्षा मी गॅरंटी देऊ शकत नाहीये। तर त्यांच्या इथं नुसतं वाडं आणि पाणीच ठेवलेलं असायचं तिला आणि एक खोंड होतं खाली। मग मी इथं आल्यानंतर ती खोंड विकून टाकलं आणि गायीचा सांभाळ केला। तर ते एका गायीने मला पहिले येताला शेण तर दिलं, पण 15,000 रुपये फेडून 45,000 रुपये मला नफ्यात आणलं आणि त्याच्यावरून मला असं वाटलं की आपण आणखी एखादी गाय घेतली तर खूपच छान होईल। तर सांगोला बाजारातून दुसरी एक गाय आणली आणि त्याच्यावरून मी जवळ-जवळ आज 10 गायी केलेल्या आहेत। तर हे गायी सांभाळण्याच्या पाठीमागं कारण खरं तर दुधाला भाव म्हणावा असा मिळतच नाहीये। तर तरी पण एक शेतीला जोड व्यवसाय म्हणून सेंद्रिय खताचा उपयोग होतो आणि त्याच्यातून शेतीचं चांगलं उत्पन्न येतं, म्हणून ह्या गायीचा उपयोग केला जातो। खरं तर माझं शिक्षण 7वीच होतं। मग 7वी नंतर मला असं वाटलं की आपण पुढं शिकलो तर आणखीन पुढं काहीतरी होत जाईल, करत करत आपण पुढचा कुठला तरी हुद्दा घेईल। मग मी 8वी साठी ऍडमिशन घेतलं ढोक-बाबळगावला। 8वी पास झाले आणि त्यानंतर मग मला ऑफिसवरून पत्र आले की म्हणजे तुम्ही जर 8वी पास असाल तर तुमचं प्रमोशन केलं जाईल। तर त्यावेळेस म्हणजे मला फक्त मार्क लिस्ट मिळालेलं होतं, दाखला तर मिळालाच नव्हता। मग मी स्वतः लेटर पॅड छापायला लावून शिक्षकांकडून दाखला घेतला आणि मी ऑफिसला कागदपत्र पोहोच केले आणि प्रमोशन झालं माझं। 2006 ला प्रमोशन झालं। त्यानंतर मला असं वाटलं की आपण एक 10वी ला पण ऍडमिशन घेतलं तरी खूपच छान होईल। मग 10वी ला ऍडमिशन घेतलं कोरोनाच्या काळाच्या अगोदरच्या वर्षी, म्हणजे 2017 ला। तर मी 10वी ही पास पहिल्या स्टार्टलाच होऊन गेले आणि चांगल्या मार्काने 10वी पण पास झाले। असं संघर्ष करत करत नंतर मला असं वाटलं की आपण आता किती दिवस सायकलवर जायचं यायचं। मग माझे मिस्टर म्हणले, मुलाला पहिलीत घालताना की म्हणजे असं किती दिवस तू करणार, सायकलवर रोज जाऊन घेऊन कधी करणार, तू शाळेला कसं जाणार, म्हणून मिस्टरांनी नंतर गाडी घेऊन दिली आणि तिथून पुढं म्हणजे आमची गाडी खूप सुरळीत लागली। तर लोक म्हणतायत हे गायी परवडत नाहीयेत, पण माझ्या हिशोबाने दुधाला मार्केट नाहीये, पण शेतीच्या सेंद्रिय खतासाठी, शेतीच्या उपयोगासाठी म्हणून तर खरोखरच गायींचं खूप म्हणजे मौल्यवान खत आहे।